स्वप्न सृष्टी डोळ्यांसमोर, बाई घेऊन या घागर, जाई विहिरीवर लक्कडशाचे, तेथे एका निंबातळी, डोईस जो फडका गुंडाळी, ऐसा एक फकीर ते वेळी, म्हणे मज जवळी पातला, का व्यर्थ श्रमसी बाळ, फकीर उद्गारला स्वरे कोमळ, भरून देतो तुझी ही सकळ, घागर निर्मळ उदकेसी, वाटली भीती फकीराची, घेऊन घागर रिकामीची, वाट माघारा धरिली घराची, सवे मागे मागेची फकीर, ऐसिये परी पाहुनी स्वप्न, जागी झाली उघडले नयन, परिसूनी कांता स्वप्न निवेदन, नेमिले गमन शिर्डीचे, तेच मुहूर्ती दोघे निघाली, उदयिक शिर्डी ग्रामा पातली, येताच मशिदी माझी गेली, बाबा ते काली लेंडीवर, बाबा परत येईपर्यंत, बैसती झाली दोघेही तेथ, बाबांची मार्ग प्रतीक्षा करीत, बाबा तव इतुक्यात पातले, मूर्तीची देखिली दृष्टांतात, तीच ती पाहुनी नखशिखांत, बाई जाहली विस्मयान्वित, मग ती न्याहाळीतची राहिली, होता बाबांचे पादक्षालन, बाई गेली घ्यावया दर्शन, करोनी साई पदाभिवंदन, बैसली अवलोकन करीतची, पाहोनी तियेची विनीतता, उल्हास साई नाथांचे चित्ता, बाबांनी हळूच आरंभिली कथा, बाईची व्यथा निवारक, तेव्हा नित्यक्रमानुसार, बाबा आपुलीच व्यथा सविस्तर, निवेदू लागले प्रेमपुरस्सर, तत्रस्थ एका तिसऱ्यास, पाहू जाता बाईची कथा, बाईस सांगावयाची असता, तिच्या समक्ष तिसऱ्यास कथिता, परिसिली अतिसावधानता बाईने, माझे हात पोट कंबर, बहुत दिवस दुखे अनिवार, औषधे करिता झालो बेजार, होईना परिहार व्यथेचा, कंटाळलो मी औषधे खाता, गुण म्हणून येईना तत्वता, परी मज आश्चर्य वाटे आता, गेली की व्यथा एकाएकी, ऐसी ही कथा तिजिया कथिता, बाईचा नाम निर्देशही न करिता, तियेचीच ही वार्ता सर्वथा, संबंध हा होता तियेचा, पुढे मासा दो मासा अंती, बाबांनी आपुली जी वर्णिली होती, त्याच तियेच्या व्यथेची निवृत्ती, झाली तव प्रतीती पटली.